सांगायचं नव्हतं तरी पण सांगतो थोडंसं. 7 ठिकाणं बघितलेत आपण जवळपास. त्यातलं मुंबईच्या आणि पुण्याच्या मध्ये सुद्धा एक मोठं ठिकाण आहे की तिथं 1200 एकर आहे जवळपास. तिथं पण एक ठिकाण आहे, पण तिथं पार्किंगला नाही, कारण पार्किंगला आम्हाला 1400 ते 1500 एकर लागते. काही ठिकाणी एक सोलापूरच्या आणि पंढरपूरच्या मध्ये सुद्धा एक पट्टा आहे. अमरावतीच्या आणि अकोल्याच्या मध्ये सुद्धा एक पट्टा आहे मोठा, पण ते होत नाही. एक संभाजीनगरला पण आहे, बीड जिल्ह्यातही एक पट्टा आहे, पण ते बसत नाही. जालन्यातसुद्धा आहे. म्हणजे आम्ही जवळपास ज्या टीमा आमच्या काम करत आहेत त्यांना ते शेवटी ते बसत नाही आहेत लोक. ह्यावेळेस समाज खूप रोज त्यांच्यावरती फसवणूक झाल्यामुळे, कारण हे 10% आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलेलं गेलं. हे जर मी त्या दिवशी मान्य केलं असतं तर फडणवीस साहेबांना गोड लागलं असतं. आज काल ते रद्द झालं आहे. थोडक्यात नोकरीत त्याचा उपयोग होणार नाही. आता नोकरीत उपयोग होणार नाही म्हणल्याच्यानंतर त्यांचा आणखीन तिळपापड झाला की हे पोरग समाजाशी खरं बोलतोय, मी समाजाला खरं बोलतोय.